Good afternoon, all of you. In today's lecture, we will start our practical problem number first, based on consignment account. So first of all, read our problem carefully. Messrs. Central India Company of Mumbai consigned 100 tape record to National Company of Hyderabad. The cost of each tape record was rupees 500. The consignor paid insurance rupees 500, freight rupees 800. Account sale was received from National Company showing sale of 80 units at rupees 600 each. The expenses paid by them were carriage 20, establishment expenses 130 and commission 5%, 2400. So total 2550. So prepare consignment account in the books of consignor. So ह्या प्रॉब्लेम मध्ये फक्त आपल्याला कन्सायनरच्या बुक मध्ये कन्साइनमेंट अकाउंट हे ड्रॉ करायचं आहे. सो प्रॉब्लेम मध्ये कन्सायनर कोण आहे आणि कन्सायनी कोण आहे हे आधी लक्षात ठेवा. मेसर्स सेंट्रल इंडियन कंपनी ऑफ मुंबई कन्साइन 100 टेप रेकॉर्ड. म्हणजे कन्सायनर कोण आहे? सेंट्रल इंडियन कंपनी ऑफ मुंबई हे कोण आहेत तर कन्सायनर आहेत. त्यांनी काय केलेलं आहे? 100 टेप रेकॉर्ड हे सेल करण्यासाठी दिलेले आहेत नॅशनल कंपनी ऑफ हैदराबादला. 100 चे टेप रेकॉर्ड दिलेले आहेत सेल करण्यासाठी. त्या टेप रेकॉर्डची प्राइस किती आहे हो? पर टेप रेकॉर्डची व्हॅल्यू आहे 500 ईच. माईक कोणाचा तरी ऑन आहे, जरा ऑफ करा. सो टेप रेकॉर्डची व्हॅल्यू किती आहे? 500 ईच पर टेप रेकॉर्ड. सो टोटल कन्साइनमेंट गुड सेंड ऑन कन्साइनमेंट किती होणार आहेत मग? 500 इंटू 100 दॅट मीन्स 50,000 चे टेप रेकॉर्ड त्यांनी सेल करायला दिलेले आहे. पुढे काय सांगितलेलं आहे बघा. द कन्सायनर पेड इन्शुरन्स रुपीज 500 अँड फ्रेट रुपीज 800. सो आपण जसं की थेरी मध्ये बघितलेलं आहे, सम एक्सपेन्सेस पेड बाय द कन्सायनर अँड सम एक्सपेन्सेस पेड बाय द कन्सायनी. ओके. So it depends on agreement or transaction or contract. So इथे कन्सायनरने किती एक्सपेन्सेस पे केलेले आहेत? इन्शुरन्सचे 500 आणि फ्रेटचे 800 पे केलेले आहे. देन अकाउंट सेल वॉज रिसीव फ्रॉम नॅशनल कंपनी. कन्सायनीने जे 100 टेप रेकॉर्ड सेल करण्यासाठी घेतले होते त्यामधले किती सेल झाले तर 80 युनिट फक्त काय झालेले आहेत? सेल झालेले आहे ऍट द रेट रुपीज 600 ईच. कन्सायनीने काय दिले होते सेल करण्यासाठी? 500 टेप रेकॉर्ड दिले होते, पण कन्सायनरने काय केले? पर टेप रेकॉर्ड 600 रुपीजने सेल केलेला आहे. लक्षात येत आहे? सो द एक्सपेन्सेस पेड. आणि हे 600 ने जेव्हा तो सेल करत होता, they incurred some expenses like carriage, establishment expenses, etc. आणि मग कन्सायनरने काय केलं? त्यांनी एक्स्ट्रा अमाउंटने युनिट सेल केल्यामुळे कन्सायनर पे 5% कमिशन टू द कन्सायनी. सो दिस इज 2400. एवढे कमिशन पे केलेलं आहे. सो प्रॉब्लेम लक्षात आला. आता आपण सोल्युशन सॉल्व्ह करायला घेऊया. कन्सायनर कन्सायनी ट्रान्झॅक्शन थोडक्यात लक्षात आले का? Am I audible? Yes ma'am. Okay. कन्सायनर कोण आहे? कन्सायनी कोण आहे? हे लक्षात आलं का? Yes ma'am. ओके. Yes ma'am. सो ट्रान्झॅक्शन मध्ये ऍक्च्युअली सेल किती करायचे होते, किती झालेले आहेत, त्याचा युनिट रेट, अनसोल्ड गुड्स, ह्या गोष्टी तुम्हाला ह्या कन्साइनमेंट अकाउंटला रेकॉर्ड करायचे असतात. सो स्टार्ट करूया आपण. पहिली एंट्री येईल गुड्स सेंड टू द कन्साइनमेंट अकाउंट. सो डेबिटला रेकॉर्ड करा 2
goods sent on एक मिनिट guys. Okay guys, continue करा. To goods sent on consignment account. So consignment account goods किती सेंड केल्या होत्या कन्सायनरने 100 टेप रेकॉर्ड into 500 at the rate. ओके. सो अमाउंट किती येईल बघा, आउटरला मेन्शन करा अमाउंट 50,000 अमाउंट येईल. इज इट क्लिअर फर्स्ट ट्रान्झॅक्शन? Yes, ma'am. Yes, ma'am. सो जे फर्स्ट ट्रान्झॅक्शन आहे हे असणार आहे टू गुड सेंड ऑन कन्साइनमेंट अकाउंट. देन सेकंड सांगितलेलं आहे कन्सायनरने इन्शुरन्स आणि फ्रेट पे केलेले आहे. सो सेकंड एंट्री करून घ्या. टू कॅश ॲट बँक, टू कॅश पब्लिक बँक अकाउंट. सो कन्सायनरच्या एक्सपेन्सेसचं हेडिंग येऊ दे इथे. सो कोणते एक्सपेन्सेस पे केलेले आहेत कन्सायनरने? इन्शुरन्स. इनर मध्ये अमाउंट पुटअप करा. इन्शुरन्सची अमाउंट किती आहे? 500 अँड फ्रेट फ्रेटची अमाउंट आहे 800. सो टोटल आउटरला घ्या किती येईल बघा. 500 प्लस 800 अमाउंट मिळेल तुम्हाला 1,300. 1,300. ओके. 300. राईट. सो हे आपण काय ओपन केलेलं आहे? कन्साइनमेंट अकाउंट इन द बुक्स ऑफ कन्सायनर. राईट, इन द बुक्स ऑफ कन्सायनर. म्हणून इथे तो कॅश ॲट बँक असं हेडिंग दिलं आणि इन्शुरन्सचे 500 पुटअप केले अँड फ्रेटचे 800 पुटअप केले. ओके. सो देन थर्ड एंट्री येईल आता कन्सायनीने सुद्धा काही अमाऊंट काय केलेली आहे? पे केलेली आहे. सो इथे येईल डेबिटला टू कन्सायनी. सो कन्सायनीचं तर नेम तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे, त्यामुळे कन्सायनीचं नेम इथे पुटअप करायचं आहे. कन्सायनीचं नेम काय आहे? टू नॅशनल कंपनी अकाउंट. सो नॅशनल कंपनी अकाउंट. सो आता कन्सायनीचे एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत हे वन बाय वन पुटअप करा. फर्स्ट आहे कॅरेज. कॅरेजची अमाउंट इनरला पुटअप करा 20. देन सेकंड आहे एस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस. Establishment expenses 130. Then commission
कमिशनची अमाऊंट किती आहे 2400. सो आउटरला अमाऊंट पुटअप करून घ्या. किती येणार आहे 20, 130, 2400. सो टोटल येईल 2550. ओके. सो हे तिन्ही ट्रान्झॅक्शन लक्षात आले का? इज इट क्लिअर? हे तिन्ही ट्रान्झॅक्शन क्लिअर झाले का? फर्स्ट ट्रान्झॅक्शन आपण कंप्लीट केलं, गुड सेंड ऑन कन्साइनमेंट. Then second transaction consignor expenses and third transaction consignee's expenses. Okay. So आता काय करायचं आहे आपल्याला, पुढे कन्सायनी कडे येऊ. कन्सायनीने काय केलं होतं, 100 युनिट मधले 80 युनिट त्याने सोल्ड केलेले आहेत ऍट द रेट ₹600. सो याची क्रेडिट साइडला एंट्री करून घ्या. बाय कन्सायनी. सो कन्सायनीचं नेम मेन्शन करा, बाय नॅशनल कंपनी. नॅशनल कंपनी अकाउंट. सो किती सेल केलेले आहेत 80 इंटू 600. अमाऊंट किती येते बघा, कॅल्क्युलेट करा अँड डायरेक्टली आउटरला पुटअप करा. $80 into 600 अमाउंट सांगा किती येईल 48,000. 48,000. राईट 48,000. सो डेबिटला कोणती एंट्री झालेली आहे आणि क्रेडिटला कोणती एंट्री झाली लक्षात आलं? 3 एंट्री आपण डेबिटला केलेल्या आहेत, 1 एंट्री आपण क्रेडिटला केलेली आहे. सो आता काय करायचं आहे बघा, आपण स्टॉक व्हॅल्युएशन करतो. स्टॉक व्हॅल्युएशन कशावरती करतो आपण थेरीत सांगितलेलं आहे, अनसोल्ड गुड्स वरती. मग आता इथे कन्साइनी हियर सेल गुड्स ओनली 80 युनिट, राईट. So consignor send 100 tape record, but here consignee sell only 80 unit. So unsold stock किती आहे मग 20 युनिट आहे. हे 20 युनिट साठी आपल्याला स्टॉक व्हॅल्युएशनचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. And this stock valuation recorded under credit side. ओके, क्रेडिट साइडला आपण ते मेन्शन करणार आहोत बाय स्टॉक व्हॅल्युएशन. सो हेडिंग देऊन ठेवा इथे, बाय स्टॉक ऑन कन्साइनमेंट किंवा स्टॉक व्हॅल्युएशन म्हटलं तरी चालेल. सो वर्किंग कडे या जरा. वर्किंग नोट मध्ये हेडिंग द्या स्टॉक व्हॅल्युएशन. स्टॉक व्हॅल्युएशन करणार आहोत आपण. स्टॉक व्हॅल्युएशन हे अनसोल्ड स्टॉक वरती करतो, बेसिक थिंग. सो अनसोल्ड स्टॉक किती आहे 20 टेप रेकॉर्ड. 20 टेप रेकॉर्ड ऍट द रेट रुपीज. जे कन्सायनरने रेट दिला होता तो किती आहे बघा, कन्सायनरचा रेट आहे 500. ओके. टोटल किती येतील मग 10,000. पहिली स्टेप लक्षात आली. आपण काय केलं, स्टॉक व्हॅल्युएशन मध्ये अनसोल्ड जो स्टॉक आहे तो काय केला आपण, अनसोल्ड स्टॉक 20 होता इंटू रेट जो कन्सायनरने डिसाइड केला होता तो रेट आपण इथे कन्सिडर केला. सो ऍट द रेट ₹500. सो टोटल 10,000 आले. देन हियर वी ऍड प्रपोर्शनेट एक्सपेन्सेस. काय करतो आपण, कन्सायनरचे एक्सपेन्सेस आणि कन्सायनीचे एक्सपेन्सेस प्रपोर्शनेट ऍड करतो. हे ऍड करून घेऊ आपण आता. ऍड
कन्सायनर एक्सपेन्सेस आधी ऍड करू, पण त्याचं प्रपोर्शनेट आपल्याला इथे कॅल्क्युलेट करावं लागेल. सो कन्सायनरचे एक्सपेन्सेस टोटल किती होते बघा. टोटल इथे दिसत आहेत कन्सायनरचे इन्शुरन्स आणि फ्रेट 1,300. सो कॅल्क्युलेशन कसं येईल बघा. 1,300 डिवायडेड बाय किती टेप रेकॉर्ड सेंड केले होते कन्सायनरने ते डिवाइड होते. सो टोटल किती होते 100. ओके. अँड इनटू अनसोल्ड स्टॉक. सो अनसोल्ड स्टॉक किती आहे 20. मग कॅल्क्युलेशन करून सांगा बरं किती येईल आन्सर. 260. 260. 260. राईट. 60. इज इट क्लिअर. हे आपण कॅल्क्युलेशन कसं केलं लक्षात आलं का. 1,300 दिस इज द कन्सायनर एक्सपेन्सेस डिवायडेड बाय 100 कुठून घेतले. गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट. जे टोटल गुड्स सेंड केले होते ते घेतले आपण 100 आणि अनसोल्ड गुड्स इनटू केले. सेम आपण कन्साइनीचे एक्सपेन्सेस प्रपोर्शनेट करून घेऊ. ऍड कन्साइनी एक्सपेन्सेस आता कन्सायनीचे एक्सपेन्सेस काय ऍड करायचे आहेत बघा. कन्सायनीचे एक्सपेन्सेस काय दिलेले आहेत. कॅरेज आहे 20, इस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस आहे 130 अँड कमिशन आहे 2,400. बट एक तुम्हाला लास्ट लेक्चरला मी चार्ट दिला होता. दीज एक्सपेन्सेस आर इन्क्लूड फॉर स्टॉक व्हॅल्युएशन अँड दीज एक्सपेन्सेस आर नॉट इन्क्लुडिंग अंडर स्टॉक व्हॅल्युएशन. नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस आर नॉट इन्क्लुडिंग अंडर स्टॉक व्हॅल्युएशन. जसं आपण सांगितलं होतं त्यामध्ये एस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस आर नॉट इन्क्लुडिंग अंडर स्टॉक व्हॅल्युएशन अँड कमिशन. So here we just consider only carriage amount and calculate proportionate expenses on to consignee. So calculate करा. 20 divided by total goods sent on consignment 100 and unsold 20. So is equal to किती येतील बघा. 4. किती आले 4. 4. 20 divided by 100 into 20 into answer आलं 4. ओके. सो आता टोटल प्रपोर्शनेट करून घ्या. टोटल प्रपोर्शनेट म्हणजे किती येतील 10,000 प्लस 260 अँड 4. सो अमाउंट किती मिळेल टोटल 10,000 260 अँड 4. टोटल किती येतील 10,260. 800 and 264. Okay, is it clear? Yes, ma'am. कन्साइनमेंट अकाउंटला वेगळं काही नाही, फक्त हा स्टॉक व्हॅल्युएशन कसा कॅल्क्युलेट करायचा हेच लक्षात ठेवावं लागेल. इट्स व्हेरी सिम्पल. ओके. सो अमाउंट पुटअप करा अँड फाइंड आउट प्रॉफिट ऑन कन्साइनमेंट 10,264. पुटअप करा स्टॉक ऑन कन्साइनमेंट स्टॉक व्हॅल्युएशन आणि प्रॉफिट कॅल्क्युलेट करा. क्लोज करा अकाउंट.
टोटल अमाउंट किती येते 48,000 प्लस 10,264. टोटल अमाउंट किती आली 58,260. 58,264. 264. ओके, सो दोन्ही साइडला रेकॉर्ड करा 58,264 and find out profit so to profit on consignment, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण तो मग ट्रान्सफर करतो. प्रॉफिट किती येईल बघा 4,440. 4,440. 4,414. Okay, so this is consignment profit. Is it clear problem? Yes, ma'am. Yes, ma'am. So Yes, ma'am. पहिली एंट्री गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट, देन कन्साइनर एक्सपेन्सेस, देन कन्साइनी एक्सपेन्सेस, देन सेलिंग ट्रान्झॅक्शन, ऍक्च्युअल सेलिंग ट्रान्झॅक्शन अँड देन अनसोल्ड जर असेल तर स्टॉक व्हॅल्युएशन येईल, अदरवाइज स्टॉक व्हॅल्युएशन येत नाही. अनसोल्ड असेल तर आपण स्टॉक व्हॅल्युएशन करतो. ओके, जर अनसोल्ड काही नसेल डायरेक्टली वी फाइंड आउट प्रॉफिट अँड लॉस अमाउंट. सो नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट प्रॉब्लेम कंटिन्यू करू. थँक्यू.